तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू असतात त्या वस्तूंना तुम्ही वेगवेगळे कलर्स पाहता. खरं तर ते कलर्स त्या वस्तूंना नसतात. हे चुकीचं वाटत असलं तरी हे एकदम बरोबर आहे. कारण त्या वस्तूंवरती पडणारी जी लाईट असते ती वेगवेगळ्या वेव्हलेंथ किंवा वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीची असते आणि ती वस्तू एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीलाच रिफ्लेक्ट करते. तर त्या वस्तूने रिफ्लेक्ट केलेली फ्रिक्वेन्सी किंवा वेव्हलेंथ जेव्हा आपल्या डोळ्यांवरती पडते आणि आपल्या डोळ्यांमध्ये रेटिनावरती पडल्यानंतर तिथून एक नर्व सिग्नल तयार होतो आणि तो सिग्नल आपल्या ब्रेनपर्यंत जातो. तर वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीसाठी वेगवेगळा सिग्नल आपल्या ब्रेनकडे जातो आणि आपला ब्रेन त्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीसाठी वेगवेगळा कलर इमॅजिन करतो. म्हणून आपल्याला हे असे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स त्या वस्तूंना दिसतात. जर खरंच त्या वस्तूंना ते कलर असते तर प्रत्येक प्राण्यांना ती वस्तू त्याच कलरची दिसली असती. पण वेगवेगळ्या प्राण्यांना एकच वस्तू वेगवेगळ्या कलरची दिसू शकते, कारण तर ते प्राणी त्या रिफ्लेक्ट झालेल्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीला वेगवेगळ्या प्रकारे स्वतःच्या माइंडमध्ये इमॅजिन करू शकतात आणि त्यामुळे त्यांना त्या वस्तूचा कलर वेगळा दिसू शकतो.